खामगाव शहरात खुनी थरार. हॉटेलवर प्रेमी युगुलाचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळल्याने एकच खळबळ. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एका हॉटेलवर प्रेमी युगुलांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. खामगाव शहरातील चिखली बायपास भागातील जुगनू हॉटेलवरील एका खोलीत युवती आणि खोलीच्या बाहेर युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. मृत युवक बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा गावातील असून सोनू उर्फ साहिल राजपूत असे त्याचे नाव आहे. तर युवती साखरखेडा गावाला लागूनच असलेल्या शिंदी गावातील असून ऋतुजा पद्माकर खरात असं मृत युवतीचं नाव आहे. मृत युवतीच्या गळ्यावर, छातीवर आणि हातावर चाकूचे वार असल्याचं सांगितलं जातंय. तर मृत युवकाच्या छातीवर 3 घाव असल्याची माहिती समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड घडले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आधी साहिलने ऋतुजावर चाकूने सपासप वार केले आणि त्यानंतर स्वतःच्या छातीत 3 वेळा चाकू भोगसून आत्महत्या केली असावी असा अंदाज बांधला जातोय. जुगनू हॉटेलवर प्रवेश मिळवताना साहिलने साखरखेडा गावातीलच एका युवतीचे आधार कार्ड दिले असल्याने सुरुवातीला ही युवती साखरखेडा येथील असावी असा समज पोलिसांसह सर्वांचाच झाला होता. मात्र आधार कार्ड मिळालेली युवती ही आपल्या घरी सुखरूप असल्याने मृत पावलेली युवती नेमकी कोण असा प्रश्न सर्वांना पडला. पोलीस तपासात मृत युवती ऋतुजा पद्माकर खरात असून ही खामगाव शहरात शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचे साहिल सोबत प्रेम संबंध असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे प्रेम प्रकरणाचा असा करुण अंत झाल्याने बुलढाणा जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. पोलिसांनी आपल्या फौज फाटेसह घटनास्थळ गाठून संपूर्ण घटनेचा पंचनामा केलाय. स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्यासह ठाणेदार आणि पोलिसांची कुमक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त होती. यावेळी फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून संपूर्ण घटनास्थळाची बारकाईने तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात अजून काही तिसरे निघते का या अनुषंगाने देखील पोलीस प्रत्येक बाजूने चाचपणी करत असल्याचं दिसून येत आहे. तिसरा फोटो समोर आल्याने निर्माण झाला होता संभ्रम. दुहेरी हत्याकांडाबाबत दोन्ही मृतदेह पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रवाना केल्यानंतर या प्रकरणात तिसऱ्या युवकाचा देखील समावेश असल्याची चर्चा होऊ लागली होती. मात्र गैरसमजुकीतून ही चर्चा निव्वळ अफवा असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही हत्याकांडामागे नेमकं कारण शोधण्याचा पोलिसांकडून आता प्रयत्न केला जातोय. त्यामुळे फॉरेन्सिकच्या तपासणीनंतर आणि पोलिसांना मिळालेल्या वस्तुस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे या संपूर्ण प्रकरणात आणखी काही माहिती हाती लागते का यासाठी पोलीस विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत.